नमस्कार. खरं तर मी खूप वेगळ्या कवितेची तयारी करून आले होते. प्रेमावर कविता पाहिजे सांगितलं होतं. पण आता सगळ्यांचं ऐकून म्हटलं चला, जी मला आवडते किंवा जी इथला जो आता श्रोतावर्ग आहे त्यांची दाद बघून वाटते का आता ही म्हणावी आपण. हल्ली आमचा दिवस फार बिझी जातो आणि मग इतर कोणाचा विचार करायला आमच्याकडं वेळ कुठे असतो. शेतकऱ्यांचा संप असू देत किंवा मग एसटी कामगारांचा संप, शेतकऱ्यांचा असू देत किंवा मग एसटी कामगारांचा, आमचं कधी कोणापासून अडत नाही. शेतकऱ्यांचा संप असू देत किंवा मग एसटी कामगारांचा, आमचं कधी कोणापासून अडत नाही. मग पावसाळ्यात एखादा डोंगर कोसळून इर्शाळवाडीसारखं, माळींसारखं गाव त्याखाली गाडलं का जाईना, पण त्याच्यामुळे आम्हाला इथं काही फरक पडत नाही. पण असो, तसं या गोष्टीमध्ये आम्हाला फारसा इंटरेस्ट नसतो. एकतर आमचा दिवस फार बिझी जातो आणि मग या सगळ्याचा विचार करायला आमच्याकडे वेळ कुठे असतो. काय असतील शेतकऱ्यांच्या समस्या? का संप करावेसे वाटत असतील त्यांना? काय असतील शेतकऱ्यांच्या समस्या? का संप करावेसे वाटत असतील त्यांना? कशाला कोण विचारतो? मधल्यामध्ये दलाल व्यापारी पैसे कमवून श्रीमंत होतात, पण कर्जबाजारी का होऊ असे ना, शेतकरी पुन्हा आपला भाजीपाला पिकवतो. पण आपण वर तोंड करून सांगायला मोकळं, आम्ही कोणाच्या बापाचं खात नाही, आम्ही आमच्या पैशाचं खातो. पण असो, शेतकरी काय किंवा अजून कोण काय, कोणाचा विचार करायला आमच्याकडे वेळ नसतो. एकतर आमचा दिवस फार बिझी जातो. आजूबाजूला खून मारामाऱ्या काहीही होऊ देत, आम्ही आमचे शांत असतो. आजूबाजूला खून मारामाऱ्या दंगली काहीही होऊ देत, आम्ही आमचे शांत असतो. कुऱ्हाडीने म्हणे मुंडकं छाटलं एकाच, एक बातमी वाचली. कुऱ्हाडीने म्हणे मुंडकं छाटलं, पण त्यांना तेही कमी वाटलं म्हणून पाठी पोटावर पण केले कोयत्याने वार. कुऱ्हाडीने मुंडकं छाटलं, पण त्याला तेही कमी वाटलं म्हणून पाठी पोटावर पण केले कोयत्याने वार. कमी वाटली असेल का त्याला कुऱ्हाडी समोर कोयत्याची धार? पण असो, या असल्या भानगडीत आम्ही पडत नसतो. एकतर आमचा दिवस फार बिझी जातो आणि इतर कोणाचा विचार करायला आमच्याकडे वेळ कुठे असतो. भर गर्दीच्या रस्त्यावर बंदुकीच्या गोळ्या घालून कसं काय होऊ शकतं कोण फरार? भर गर्दीच्या रस्त्यावर बंदुकीच्या गोळ्या घालून कसं काय होऊ शकतं कोण फरार? विकृतीचा मला कहर वाटतो जेव्हा मणिपूर सारख्या ठिकाणी 2 नग्न मुलींची धिंड काढून त्यांच्यावर केला जातो बलात्कार, अत्याचार. मग त्या जमावातील लोकांना जिवंत मोदे म्हणावे की मेलेल्या माणसांचा बाजार? पण असो, या असल्या गोष्टींवर आम्ही व्यक्त व्हायला सुद्धा घाबरतो. एकतर आमचा दिवस फार बिझी जातो आणि मग या सगळ्याचा विचार करायला आमच्याकडे वेळ कुठे असतो. बोथट झाल्यात आमच्या संवेदना. हल्ली माणसं खूप कोरडी झाली आहेत, नाही? बोथट झाल्यात आमच्या संवेदना आणि आमची मती पण झालीये गुंग. तडफडून का मरेना शेजारचा, आम्ही आमच्या विश्वात दंग. का रे बाबा आला नाहीस बाहेर 4 दिवस, दिसला नाहीस कुठं? कशाला कोण पुसतो? का रे बाबा आला नाहीस बाहेर 4 दिवस, दिसला नाहीस कुठं? कशाला कोण विचारतो? एकतर आमचा दिवस बिझी जातो, मग शेजार पाजारांची चौकशी करायला आमच्याकडे वेळ कुठं असतो. काही बातम्या या मन सुन्न करणाऱ्या असतात. नरबळीच्या नावाखाली एका तान्ह्या चिमुकल्याला मारलं. खूप बातम्या वाचतो आपण अशा. एका स्त्रीच्या मदतीने, हे विशेष, नरबळीच्या नावाखाली एका तान्ह्या चिमुकल्याला मारलं. चिमुकल्याची आई म्हणे देवीचा नवस फेडायला गेलेली, मग सहज मनात आलं देवीनेच बाळाला का नसेल तारलं. नास्तिक नाहीये, पण देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालावं असं नाही वाटत. देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालावं असं नाही वाटत, कारण माणुसकीचा मंत्र सोडून नुसतंच देवदेव केल्याने कधी देव नाही भेटत. पण गंमत अशी आहे ना की या अंधश्रद्धेच्या जाळ्यात आपण स्वतःच बऱ्याचदा फसतो आणि मग आमचा दिवस फार बिझी जातो आणि मग या सगळ्याचा विचार करायला आमच्याकडे वेळ कुठे असतो. हे शेवटचं कडवं आहे. आम्हाला आकडा कधीच माहीत नसतो. आम्हाला हा आकडा कधीच माहीत नसतो की सीमेवर किती जवान शहीद झालेत, किती कामी आलेत आणि किती जणांनी सांडलंय आपलं रक्त. आम्हाला हा आकडा कधीच माहीत नसतो की सीमेवर किती जवान शहीद झालेत, किती कामी आलेत आणि किती जणांनी सांडलंय आपलं रक्त. पण इंडिया पाकिस्तान मॅच जिंकल्यावर शाब्बास इंडिया असं बेंबीच्या देठापासून ओरडताना जागा होतो आमच्यातला खरा देशभक्त. कधी चुकून एखादी बातमी वाचली,
हल्ली आपण मोबाईलवर सगळ्या बातम्या वाचत असतो. कधी चुकून एखादी बातमी वाचली की तरुण जवान शहीद झालाय, थोडा आमचा जीव दुखावतो, थोडा आमचा जीव हळहळतो. कधी चुकून एखादी बातमी वाचली की एखादा तरुण जवान शहीद झालाय, थोडंसं आपण हळहळतो, थोडा आमचा जीव दुखावतो, पण आम्ही लगेच स्क्रॉल करून मोकळे होतो. मग एखाद्या हॉट अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट बघितल्यावर आमचा जीव पुन्हा सुखावतो. पण असो, तसंही या सगळ्याचा विचार करायला आमच्याकडे वेळ नसतो. एकतर आमचा दिवस फार बिझी असतो. धन्यवाद.